गंगागिरी महाराजांबद्दल काय तुम्हाला माहिती त्याबद्दल सांगशाल तुम्ही? अशी कथा आहे की गंगागिरी महाराजांना एका सप्त्याच्या वेळेस त्या ठिकाणी तूप कमी पडलं. ज्या वेळेस सर्व भाविक गेले महाराजांना विचारलं महाराज आता काय करायचं. तर गंगागिरी महाराज भक्तांना असं म्हणले का गोदावरी नदीकडे जा, तिथून पाणी आणा, ते याला टाका. कशाला? तर ते टाका प्रसादाला. आणि नंतर प्रसादाला टाकलं आणि नवलच तो प्रसाद सुद्धा ॲक्युरेट, त्याची टेस्ट ही जशी तूप टाकल्यानंतर येते तशी आली. नमस्कार मंडळी, मी आहे अमित देवकर आणि तुमचं स्वागत आहे अमित देवकर व्लॉग्समध्ये. मी आता सध्या आलेलो अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील धनगरवाडी येथे संत गंगागिरी महाराज यांच्या 179व्या सप्त्याचा सोहळा इथे चालू आहे आणि आपण येथील भाविकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. रामकृष्ण हरी माऊली. जय श्रीराम माऊली. रामकृष्ण हरी. भारत माता की जय. तुमचं नाव सांगा. माझं नाव अविनाश बाबासाहेब पाटील देसाई सर. मी बी फार्म कॉलेजला प्रोफेसर आहे. गाव? नाऊर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर. आपण धनगरवाडीमध्ये आलेलो आहे, तर इथल्या सप्त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे आणि काय अनुभव सांगशाल? खरं तर माझा जन्म 2003चा आहे. त्या हिशोबाने मला जसं आठवतं तसं हा जो सप्ताह आहे हा सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या नावाने लिहिल्याप्रमाणे हा 179वा सप्ताह आहे. अखंड हरिनाम सप्ताह आहे. याचा अर्थ असा होतो की हरीचं नाव अखंडपणे घेतलं जातं. या सप्त्यामध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं? महाराज तसं पाहिलं तर मी प्रोफेसर आहे, तुम्हाला सांगितलंच आहे. पण मी आता नाऊरचा पण सप्ताह आहे परमपूजनीय स्वामी सहजानंद भारती महाराजांचा. त्या सप्त्याचंही नियोजन चांगलं चालू आहे. पण तो सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह जरी असला तरी तो एवढा मोठा होऊ शकत नसतो. त्याचं रिझन असं आहे की तो फक्त नाऊर आणि नाऊरच्या पंचकृषीतला आहे. हा सप्ताह संपूर्ण जगामधला आहे. याचं गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याचं नाव दर्ज आहे. इथं हिरवा सरडा जो आहे तो 21 किलोचा आय थिंक. त्याची साईज किती आहे? 5.5 फूट आहे त्याची. गंगागिरी महाराजांबद्दल काय तुम्हाला माहिती त्याबद्दल सांगशाल तुम्ही? अशी कथा आहे की गंगागिरी महाराजांना एका सप्त्याच्या वेळेस त्या ठिकाणी तूप कमी पडलं. ज्या वेळेस सर्व भाविक गेले महाराजांना विचारलं महाराज आता काय करायचं. तर गंगागिरी महाराज भक्तांना असं म्हणले का गोदावरी नदीकडे जा, तिथून पाणी आणा, ते याला टाका. कशाला? तर ते टाका प्रसादाला. आणि नंतर प्रसादाला टाकलं आणि नवलच तो प्रसाद सुद्धा ॲक्युरेट, त्याची टेस्ट ही जशी तूप टाकल्यानंतर येते तशी आली. आणि ज्या वेळेस भाविकांनी तूप आणून दिलं त्यावेळेस महाराजांकडं गेले भक्त आणि भक्त गेल्यानंतर बोलले की त्यानंतर महाराज म्हणले आता तुम्ही आणलं तूप, पण आपण गोदावरी मैयाचं उसणं घेतलेलं आहे ते तिला देऊन या. तरुण पिढीला काय संदेश द्याल तुम्ही? तरुण पिढीला एवढं सांगन की सध्याचं वातावरण हे भरकटलेलं आहे. गावापासून तर देश आणि जगापर्यंत पाहता, गाव लेवलला तुमचं वैर, तालुका लेवलला तुमचं राजकारण, जिल्हा लेवलला राजकारण, राज्य लेवलला राजकारण, देश लेवलला राजकारण, जगात बी राजकारण. राजकारणाच्या नादी लागा, पण तेवढी हुशारी पाहिजे. मी एवढंच सांगू शकतो की हा देश सगळ्यांचा आहे. अंडरस्टँड? हा अखंड हरिनाम सप्ताह काही हिंदूंचाच नाही आहे. अखंड हरिनाम सप्ताह काही हिंदूंचाच नाही आहे. अख्ख्या जाती धर्माचा आहे. जगाचा सप्ताह आहे. जगाचा. कोणाचा सप्ताह आहे? जगाचा. तुम्ही सांगा कोणाचा सप्ताह आहे? जगाचा. याच्यात जात धर्म पंथ भेद वर्ण लिंग भाषा काही आहे का? So all of you understand this saptah is the all community in the world. This community are not nominated by Hindu, Muslim, Christian, any another casteism. So I am coming and I will be get up to this time. I am not today is coming. जवळपास सर मी या सप्ताहाला 700 वारकरी भाविकांना चहा त्या ठिकाणी चहा म्हणजे जेवढं देऊ शकतो तेवढं मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी त्या दिवशी 1,500 चहा वाटण्याचा कार्यक्रम ठेवला होता. पण माझं दूध नसल्यामुळं मी जे आणलेलं दूध होतं ते मी
खराब झाल्यामुळं मी ते रद्द केलं आणि मी काय कोणावर उपकार केले नाही, मला काय सांगायचं पण नव्हतं. पण तुम्ही मला इथे इंटरव्ह्यू घेतात म्हणून मी बोलतो आहे. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज 179 अखंड हरिनाम सप्ताह हा जो धनगरवाडी आणि धनगरवाडीच्या पंचकृषीने हा जो करण्याचं जे धाडस केलेलं आहे, ती ताकद ही भगवान परमात्म्याची आहे. ती ताकद आई जगदंबेची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, महाराणा प्रतापांची आहे, अहिल्यादेवी होळकरांची आहे, बाबासाहेबांची आहे, कलाम साहेबांची आहे. आणि हा देश हा अखंड हिंदू राष्ट्र होता, अखंड हिंदू राष्ट्र आहे आणि अखंड हिंदू राष्ट्रच राहील. कारण या हिंदुस्थानामध्ये बहुसंख्यक हिंदू आहे आणि भारतामध्ये सत्ता करण्याचं काम परमपूजनीय त्या ठिकाणी सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांनी केलं. हा जो सप्ताह झालेला आहे, तर उद्या एकादश आहे. तर मी सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की कृपया आपण वाढण्याचं काम करावं. मी अर्धा तासात त्या ठिकाणी स्टार्टिंग टू एंडिंग वाढलेलं आहे. ते मला माहिती मी कसं वाढलं, कोणत्या स्पीडमध्ये वाढलं. पण ॲक्च्युली तुम्ही ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस तुम्ही कोणावर उपकार करत नाही, तुम्ही कोणासाठी वाढत नाही, तुम्ही स्वतःसाठी वाढतात. आणि हे तुमचे संस्कार आहे. वाढताना तुम्ही ताई माई अक्का म्हणून वाढा आणि त्या ठिकाणी निस्वार्थ भावनेने वाढा. आज मी जेवढे माझे पाणी बॉटल आणि चहा विकलेले होते तेवढे सगळी देणगी मी माझ्या स्वामीजींना सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांना दिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे मी उद्या 1000 चहा वाटण्याचं काम एकादशी निमित्त करणार आहे. आपलाच अविनाश बाबासाहेब पाटील देसाई सर. मी प्रोफेसर आहे, माझे वडील एक्सपायर झालेले आहे, माझी आई पॅरालिसिस आहे. पण उद्या मी 1000 चहा वाटण्याचं काम त्या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये करणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाऊर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ श्रीरामपूर, राष्ट्रीय स्वयंसेवक नगर अहिल्यानगर आणि हिंदू युवा वाहिनी उत्तर प्रदेश श्री योगी आदित्यनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी मी काम करतो आहे. बजरंग दल, RSS, विश्व हिंदू परिषद. पण मी आज या माध्यमातून एवढं सांगतो की मी मनापासून कोणत्याही जाती धर्माविरुद्ध नाही. मी माझा हिंदू आहे, मी सेक्युलर हिंदू आहे, एवढं लक्षात घ्यावं. तर आपण आलात, आपल्या चॅनलचंही मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपलंही अमित देवकर सर यांचंही मी त्या ठिकाणी नाऊरच्या पंचकृषीच्या वतीनं, धनगरवाडीच्या पंचकृषीच्या वतीनं सर्व धनगरवाडीचे जे सप्ताह कमिटी आहेत, अनेक कमिटी आहेत, त्या सगळ्यांचे हा सप्ताह घेण्याची ताकद ठेवल्याबद्दल मी धनगरवाडीच्या मित्रमंडळांचे हे त्याचबरोबर सर्व पंचकृषीचे आणि खास करून परमपूजनीय महंत रामगिरी महाराज आणि शिवसेना शिंदे गटाचे आमचे नेते आदरणीय प्रकाश अण्णा चित्ते साहेब आणि सर्व श्रीरामपूरचे हिंदुत्ववादी नेते, ज्यामध्ये सिद्धार्थजी मुरकुटे असतील, करणदादा ससाने असतील, सागर भैया बेग असतील, त्याचबरोबर रवी अण्णा पाटील असतील आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचेही, त्याचबरोबर या राज्याचे जलसंपदा मंत्री, त्यानंतर आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, देवाभाऊ आणि आदरणीय गृहमंत्री अमित भाई शहा, या सगळ्या हिंदुत्ववाद्यांचे, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे आणि महाराष्ट्राचे लाडके, यशस्वी, जबाबदार आणि कट्टर त्या ठिकाणी हिंदुत्ववादी नेते, दिवंगत नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि या सप्ताहाच्या ठिकाणी त्यांचाही नामोल्लेख करतो. ते जर आज हयात असते तर या सप्ताहाला नक्कीच काही ना काही दिलं असतं. जय श्रीराम, जय शिवराय, जय भीम, जय लहूजी, जय हरी.